राम कृष्ण
चक्रगदा
घेऊनिया चक्रगदा हाच धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल भक्ता राखी पायापासी दुर्जनासी संहारी विठाल जेथे ज्ञान विज्ञान संजीव होते जेथे योग विद्येस सामर्थ्य येते मिळे मानवास जेथे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नोहे फुलस्वंत वृक्षास आले जेथे ओवी सवे गीत वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगाध ज्ञानदेवा अगाधा अनंता अगा विश्वनाथा अगाधा अनंता तुझ्या पायरीशी
पाठीशी सदा नम्र माथा रायगड मंदिरे वसे माझा राया आजन मार्पितो तया चरणावरी काया राय रे शुरास जोडली जयाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेणे धर्मचित विलाची बळी तो संभाजी नवाडी कावतरला जयाची कुळी तया छत्रपतीची आचरण कवळी साष्टांग नमन करीत असे समचरण सरोजम सांत्रणीला मुदाम जगरणीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरो कंजनेत्र सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय दिनवत्सल भक्तवांच्या कल्पतरू जगत जीवन जगन्नाथ अखिल कोट ब्रह्मांड नायक जगताच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला कारणीभूत असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याच्या असीम आणि निश्चित कृपेने वारकरी संप्रदायातील अष्टादश संत मंडळाच्या प्रमुख कृपेने शेगाव निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म स्वरूप श्री संत गजानन महाराजांच्या प्रमुख कृपेने महाराजांच्या दरबारामध्ये रोज संस्थान भरपूर झाले पण संस्थानाची गरिमा सांभाळणं फार कठीण झालं किंवा ती सांभाळत नाही मला मंगेश भाऊ तुमच्यावरती आणि संस्थांवरती विशेष प्रेम जडण्याचं कारण हेच आहे की फक्त संस्थान नावापुरतं नाही धर्माच्या आणि संप्रदायाच्या प्रत्येक गरिमेला सांभाळण्याचा उपक्रम तुम्ही राबवता म्हणून विशेष तुमच्यावरती प्रेम आहे फार विशेष गोड लहान मोठा प्रत्येक उत्सव सनातन धर्माचा आपल्या महोत्सवात होतो मी गेल्या वेळेस आलो तेव्हाही सांगितलं होतं इथल्या रांगोळी इथला यज्ञ मंडप तुम्ही आले नव्हते बाबा इथला यज्ञ मंडप पाहण्यासारखा इथला महोत्सव पाहण्यासारखा भगवान परब्रह्म स्वरूप श्री संत गजानन महाराजांनी करून घ्यावं आणि त्याकरता आपली नियुक्ती करावी यालाही भाग्य लागतं आपण भाग्यवान आहात संस्थांचे अध्यक्ष आमचे मंगेश भाऊ सोळंके भाऊनी त्या दिवशी मी घरी येऊन गेलो याला कीर्तनाला जाताना दिवशी आम्हाला कुठं जायचं होतं काय त्या गावाचं नाव गोंडे गावला मी त्या दिवशी त्यांच्याकडून येऊन गेलो आणि त्या दिवशी काही बोलणं झालं नाही पण नंतर फोन आला आणि बहुतेक यावर्षी मला संध्याकाळचं संभाजीनगरचं कीर्तन असल्यामुळे मी राम जन्माचं कीर्तन इकडलं कीर्तन करून तिकडं जाणं फार दूर होतं मला रात्री मी बुलढाण्याजवळ होतो तिकडून परत यायचं इकडून तिकडे म्हणून बुलढाण्याहून तिकडे जर एखादी सेवा आली तर करायची अन्यथा आपल्याकडच्या प्रभू रामचंद्राचा अभिषेक करायचा राम जन्माचा अभंग म्हणायचा पण कदाचित शेगाव निवासी ब्रह्मांड नायकांनी जे पहिल्या चक्रेत आलो तेव्हाही ठरवलं असेल आणि दुसऱ्या चक्रेला आल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं असेल की बाबा रामजन्म तुझ्या हातून झाला पाहिजे एखाद्या फडकऱ्याच्या हातून रामजन्म व्हावा अशी महाराजांची इच्छा असेल म्हणून महाराजांनी फोन केला आता हे म्हणत महाराज दादा रामजन्माचं कीर्तन करता का म्हणलं करतो कुठे कारंजात मला काही त्यांनी सुरुवातीला सांगितलं नाही की आपल्या संस्थांवरचं कीर्तन मग तुम्ही बजेट सांगा मी बजेट सांगितलं नेहमी सारखे मग ते म्हणत दादा मंगेश भाऊचा फोन आला कशाला बजेट सांगताय कशाला बजेट सांगतो बजेट सांगायचं नको म्हणलं मंगेश भाऊ बजेटाचा विषय हा गौण आहे पण जेव्हा जेव्हा संस्थांना सेवेची गरज पडेल की जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला सेवे करता एखादा कीर्तनकार अर्जंट आहे तेव्हा तुम्ही मला अर्ध्या रात्री जरी फोन केला तर आजही त्यानंतर मी
बनतोय तोपर्यंत तुम्ही अध्यक्ष आहात तोपर्यंत पुन्हा बजेट विचारायचं नाही, मी सांगणार नाही, फक्त तारीख रिकामी का तेवढं विचारायचं. सुंदर नियोजन. तुम्ही जर एवढं समर्पण करत असाल, तुम्ही जर एखादं घर दान देण्याची इच्छा दाखवत असाल, रात्रंदिवस झटत असाल, तर आमच्यासारखे 2 तास गजानन महाराजांची सेवा केल्यानं काय कमी जास्त होणार आहे. राजा याची कांता काय भीक मागे, मनाची अजून शेती पावे. मालकाच्या समोर उभं राहून सेवा करायला प्रारब्ध लागतं. आणि आज प्रभू श्री रामचंद्राचा हा जन्म महोत्सव सगळी प्रेमाची मंडळी मृदंगावरती साथ करण्याकरता आमच्या हरिभक्त महाराजांचे महाराज डोकरे, हो, आमचे दीपक महाराज असतील, आमचे सर्जेराव बाप्पा असतील, आमचे मोठे बंधू नवनाथ दादा असतील, आमचे धाकटे बंधू आणि नवनिर्वाचित शिष्य आहेत आमचे पवन दादा सोळकर असतील. ही सगळी प्रेमाची मंडळी, ही सगळी गोड टाळकरी मंडळी. रात्री 50 टाळकरी होते कीर्तनाला बाबू बुलढाण्याला, पण 50 जणांचे टाळ 50 रस्त्यावर चालले होते. हो, आपले महाराज याच्या 50 लोकांचे टाळ एका रस्त्यानं जाण्याकरता शेगाव संस्थांचे संस्कार व्हावे लागतात, तेव्हा सगळ्याचे टाळ एका रस्त्यावर चालतात. संस्थांची कृपा आहे. 50 टाळकरी, पण पखवाचे 2 पखवाचे त्याने मातीत घातले बिचारायला, मेळ नाही लागू दिला शेवटी. गोड नियोजन. आमच्या सगळ्या महिला मंडळ, आईसाहेब असतील, पुरुष मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, तुम्हा सर्वांच्या चरणावर 2 हात, तिसरं मस्तक टेकवतो आणि प्रभू रामचंद्राच्या सेवेला सुरुवात करतो. ऐका, आज सनातन संप्रदायाच्या पित्याचा, सनातन संप्रदायाच्या मालकाचा जन्मदिवस, प्रभू रामचंद्राची जयंती, प्रभू रामचंद्राचा जन्मकाळ, प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आपण साजरा करतोय. काय भाग्यवान आहोत. ऐका, 13 गोष्टी माणसाकरता दुर्लभ सांगितल्या शास्त्राने, त्यात एक माणूस जन्म, हो, एक दुर्लभ मनुष्य जन्म असं सांगितलं. मानवाचा जन्म हा दुर्लभ सांगितला, त्यात तो जन्म भारतात दुर्लभ सांगितला. आपण भाग्यवान आहोत. एक, आपण कलियुगात जन्माला आलो. 2, कलियुगात जन्माला आल्याच्या नंतर आपण भारतात जन्माला आलो. भारतात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. आणि भारतात जन्माला येऊन आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं परम भाग्य आहे. आणि उच्च कोटीचं भाग्य सांगू का, श्री संत गजानन महाराज प्रभू रामचंद्राच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणजे आपल्याला ब्रह्मरथ चाकायला भेटलो. आपण एवढे भाग्यवान आहोत, एवढे भाग्यवान आहोत. प्रभू रामचंद्राच्या अगोदर या सृष्टी तलावावरती जन्माला आलेल्या जीवाला कशाचा जन्मोत्सव साजरा करता आला. कुणाला कृष्णाष्टमी साजरी करता आली, कुणाला गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करण्याकरता आला. आपण जन्माला आलो, आपण या सगळ्या साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. संत भूमीत महाराष्ट्रात जन्माला आलो. ऐका, या महाराष्ट्रात जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला या सगळ्या साधू संतांच्या देवाच्या नंतर जन्म मिळाला. आपण कळालं पाहिजे, आपल्याला आपण समजून घेतलं पाहिजे की हा जन्म त्यांच्या सेवे करताय. रात्रंदिवस त्याची सेवा केली पाहिजे. मग आज प्रभूंचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. त्या संयोगाने अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा आहे. का हो देवा तुकोबाराय, सृष्टीवरती पापाचरण वाढलं, सृष्टीवरती अज्ञानाचा अंधार वाढला. अज्ञानाचा अंधार वाढल्याच्या नंतर तुमचा भगवंत काय करतो म्हणजे भगवंत अज्ञानाचा अंधकार वाढला आणि पापाचं आचरण वाढलं की देव जन्माला येतो. देव जन्माला येतो कसा, देव जन्माला येऊन करतो काय, तर देव जन्माला आल्याच्या नंतर त्याचं एक काम आहे, त्याचा एक धंदा आहे. काय, संताचा एक धंदा आहे. कोणता, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस. पुढची बाजू मागे करा, पुढची बाजू मागे करा. आता बरं महाराज, देव जन्माला येतो. देव जन्माला येत असताना कसा येतो, त्याच्या भांडवलासहित जन्माला येतो. देवाचा धंदा आहे. देवाचा काय धंदा आहे, देवाचा धंदा आहे भक्तांना पायापाशी सांभाळणं. जे जे धर्मा करता, जे जे देशा करता, जे जे देवा करता समर्पित होतील त्याला सांभाळणं भगवंताचं काम आहे. एखादं कार्य करण्याकरता भांडवल असावं लागतं. महाराज, तुमच्या देवाचं कार्य काय, तर कार्य सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, हा त्याचं कार्य आहे. पण या कार्याकरता त्याचं भांडवल काय आहे ते सांगितलं. घेऊन या चक्र गदा, हाच धंदा करीतो. भक्ता राखे पायापाशी, चक्र आणि गदा 2 आयुध सांगितले. त्यात शंख आणि पद्म लुप्त केले. शंख आणि पद्म याकरता लुप्त केले
की असुराचा सुळसुळाट जास्त आहे आणि भक्तांचा कमी आहे. भक्त कमी आहेत भक्तांचा उद्धार करण्याकरता. शंखाने कुणाचा उद्धार केला? कुणाचा उद्धार केला? शंखाने ध्रुव बाळाने साधना केली आणि त्याच्या गालाला शंख लावून त्याचा उद्धार केला. पद्माने कुणाचा उद्धार केला? आईसाहेब रुक्मिणीचा उद्धार केला. पद्माने कुणाचा उद्धार केला? तर प्रभू रामचंद्रांनी आपल्या पद्मचक्राने गौतमाची पत्नी अहिल्याचा उद्धार केला. पद्माने उद्धार केलेले लोक फार कमी आहेत आणि शंखाने उद्धार केलेले लोक फार कमी आहेत. पण भगवंताला गद्याची आणि चक्राची वारंवार गरज पडली म्हणून त्या दोन आयुधाचं वर्णनाला अभंगात आलं. तुकोबराय म्हणतात घेऊन या चक्र गदा हाच धंदा करीतो भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी समारी. पण का तुमचा देव दुर्जनाला संभाळतो, तुमचा देव भक्तांना सांभाळतो हे खरं आहे. पण आम्ही तर ऐकलं की तुमचा देव निर्गुण निराकार आहे. म्हणजे तो निर्गुण आहे, निराकार आहे. निर्गुण निराकार आहे. सर्वम खलविदम ब्रह्म. तो सगळ्या जगात कणाकणात व्याप्त आहे. हा व्याप्त असलेला परमात्मा एक गोड वाक्य आहे. प्रभू रामचंद्राच्या तुळशी रामायणातला दोहा आहे. त्या दोह्यात त्यांनी सांगितलेलं आहे हरि व्यापक सर्वत्र समान प्रेम ते प्रगट भये मैले जाना. एक जगामध्ये कणाकणात व्यापक असलेला परमात्मा, निर्गुण निराकार असलेला परमात्मा तो प्रगट होतो. पण कशाने प्रगट होतो? त्याच्यावरती प्रेम करावं लागतं. एक भगवंताला प्रगट करण्याकरता, भगवंताचं दर्शन घेण्याकरता एक देवावरती अत्यंत प्रेम करावं लागतं. अन्यथा देवाचा अत्यंत विरोध करावा लागतो. 68 वर्षे मा शबरीने वाट पाहिली, हे प्रेम आहे. 68 वर्षे शबरीने वाट पाहिली, हे प्रेम आहे. प्राण गेला तरी बेहतर, पण मी रामाला संग्राम म्हणणार नाही असा रावण ही कट्टर दुश्मन आहे. शबरीचा उद्धारच केला आणि रावणाचा सुद्धा उद्धारच केला. एक देवाच्या हाताने उद्धार व्हावा याकरता देवाचा कट्टर विरोधक बनावं लागतं आणि अन्यथा देवावरती नितांत प्रेम करावं लागतं. आपलं देवावरती नितांत प्रेम आहे नाही आणि आपण देवाचे कट्टर विरोधकही नाही. आपली अवस्था गाभुळलेल्या बोरासारखी, आपली अवस्था गाभुळलेल्या बोरासारखी. साधू संत म्हणतात काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जोन, करा समाधान चित्त माझे. माझ्या विचलित झालेल्या चित्ताला समाधान करा. मला भगवंताचं दर्शन, भगवंताचं प्रागट्य पाहायचं. तुकोबरायासारख्यांना भगवंताचं प्रागट्य पाहण्याकरता प्रार्थना करावी लागते. आणि तुम्हाला मला गजानन महाराजांच्या दरबारात बसून तुकोबराच्या अभंगातून भगवंताचं प्रागट्य पाहता येतो. यापेक्षा गजाननाने आणखी काय कृपा करावी आपल्यावर? यापेक्षा आणखी काय कृपा मोठी असते? कोरोनाची लाट येऊन गेली, जगात किती लोक तडफडून मेले आणि एवढ्या कोरोनाच्या लाटीतून आपण बाहेर आलो फक्त गजानन महाराजांच्या सेवेकरता आणि प्रभू रामचंद्राच्या उत्सवाकरता आलो. एवढं लक्षात ठेवा, जा संसाराकरता नाही. महाराज देव निर्गुण आहे, निराकार आहे. मग निर्गुण निराकार असलेला परमात्मा ऐका, निर्गुण निराकार असलेला परमात्मा आकाराला कसा आला? तर त्यात एक गोड अभंग आहे नाथ महाराजांचा. रंग नाही रूप नाही वनेवर ओ रंग नाही रूप नाही नाही वर्ण रंग नाही रूप नाही नाही वर्ण रंग नाही रूप नाही नाही वर्ण निराकार निर्गुण एक तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा. देवा तुला रंग नाही, तुला रूप नाही, तू निर्गुण आहेस, निराकार आहेस, पण तू रघुराय आहेस. मी तुझा गुलाम आहे. हे ज्याला कळालं त्याला प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव करता आला. प्रभू रामचंद्र जसे कौशल्याच्या पोटी जन्माला आले तसे आपल्या अंतःकरणात जन्माला आले पाहिजे.
देवाचा जन्म म्हणजे काय? वर्षातून 2 वेळा आपल्याला विशेषतः देवाचा जन्म करावा लागतो, एक रामाचा आणि एक कृष्णाचा. विशेष जन्म काय करावा लागतो की 6 महिन्याचा कालावधी गेला की जीवावरती मायेचं आवरण चढतं आणि मायेचं आवरण करून जीवाला पुन्हा सांगावं लागतं अहम ब्रह्मास्मी, तत्वमासी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म. हे जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा विराम का भ्रांता शिकाम विषयावरी. अवंत जगतात फिरण्यापेक्षा अंतकरणातल्या परमात्म्याला प्रगट करा. ऐका, आज आपण फुलं टाकणार, पाळणा ओढणार, रामलल्लाचा पाळणा म्हणणार, रामजन्माचा प्रसाद खाणार आणि घरी जाणार. पण मंदिरात पाळण्यात जन्माला आलेले प्रभू रामचंद्र जोपर्यंत अंतकरणात जन्माला येत नाही, अंतकरणातली माया अज्ञान संपत नाही, तोपर्यंत खरा रामजन्म होत नाही. विठाल अंतकरणामध्ये रामजन्म व्हावा लागतो. अंतकरणात रामजन्म झाल्याशिवाय काय म्हणजे? आणि अंतकरणात का रामजन्म झाला की त्या साधकाची अवस्था सांगितली तुकोबरायांनी. तुकोबराय म्हणतात अंतकरणात का रामजन्म झाला की त्या साधकाची अवस्था शबरीसारखी होती. काय? कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप. कंठामध्ये प्रेम दाटतं, डोळ्यामध्ये पाणी येतं. अष्टसात्विक भाव जागी व्हावे लागतात. साधकाच्या अंतकरणामध्ये परमात्म्याची अनुभूती आली की त्याचे अष्टसात्विक भाव जागे होतात. परमात्म्याच्या जवळ गेल्याचा परिणाम परमात्मा आपल्या जवळ आला का नाही? आता बरेच लोक आरतीला येतात, बरेच लोक नित्यनेम करतात, बरेच लोक हरिपाठाला येतात. तर मी त्या दिवसावर फार गर्दी होती हरिपाठाला इथे, फार गर्दी होती हरिपाठाला. म्हणजे एवढ्या प्रोफेशनल कॉलनीमध्ये बायांना शेतीला जायचं काम नाही, बनकट यायचं काम नाही, दगड उचलायचं काम नाही, तरी बिचारा घरी टीव्ही पाहतात. हरिपाठ म्हणले की कटायचे घरी बसायचा, घरी बसायचा कटायचे. हरिपाठाला अर्धा तास न येणारी बाई हिनी समोर 2 तास गप्पा मारती, याचा नाव संसार आहे. रिकाम्या टायमात जर 2 माणसं एखाद्या राजकारणाचा विषय निघाला श्याम महाराज, तर रस्त्यावरती अर्धा पाऊण तास कधी निघून जातो त्यांना कळत नाही. 2 बाया जर नदीच्या रस्त्याला भेटल्या तर हिच्या डोक्यावरचं धुणं, तिच्या डोक्यावरचे पाण्याचे 2 हांडे, दोघी ओझ घेऊन उभ्या राहतात, सासूचं घराणं करतात, 1 तास उभ्या राहतात, पण त्यांना टाइम कळत. आई कळते का माव? टाइम कळते का? खरं सांगा, जर असा तुम्हाला तांब्या घेऊन पाहुण्यानं हात 5 मिनिटं उभं केलं, मालक जर बाहेरून आला आणि तो जर उभा राहिला आणि फोनवर बोलायला लागला, तुम्ही त्याला तांब्या भरून पाणी घेऊन असं उभ्या राहिल्या तांब्या घेऊन, त्याला म्हणता घ्या पाणी, 2 मिनिट थांब, घ्या पाणी, 2 मिनिट थांब, दणकन तांब्या आपटणार, त्या वाटलं पी नाही तुम्ही चालली. मालकासाठी जी बाई 2 मिनिटं तांब्या घेऊन उभी राहत नाही बापू, ती बाई सासूच्या घराण्यासाठी नदीच्या रस्त्यावर उन्हात 2 हांडे घेऊन उभी राहते. याचं नाव प्रपंच आहे. आई टीव्ही सिरियल नको त्या गोष्टी पाहिल्यापेक्षा गजानन महाराजा पुढे जर हरिपाठ केला तर 100% तुमच्या संसारात सुख, रिद्धी, सिद्धी, धन, धान्य, आरोग्य नांदल. आणि गजानन महाराजांनी जर तुमच्याकडे फिरून पाहिलो तर तुमचे लेकर बाळ कलेक्टर होतील आणि गजानन महाराज शेवटच्या श्वासापर्यंत हरिपाठ करून घेत जातील. म्हणून संसारापेक्षा इथं वेळ दिला पाहिजे. पण आपला कार्यक्रम फार विचित्र झाला नाही. जीवाला परमार्थ कमी आवडतो, जीवाला परमार्थ कमी आवडतो. गोड प्रमाण दिलं बापूने. आपण मै गुलाम तेरा, आपण त्याचे गुलाम आहोत. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार एक तुझी रघुराया. आणखी आपल्या वारकरी संप्रदायात प्रमाण आहे काय? सगुणाची शेज निर्गुणाची बाज. भगवान तर निर्गुण आहे, निराकार आहे, पण तो सगुणाच्या बाजेवरती पोहोडलेला आहे. तो निर्गुण आहे, चराचरात व्यापलेला आहे. एका जणांनी मला विचारलं, महाराज जर देव चराचरात आहे, पॉइंट टू बी नोटेड, देव चराचरात आहे, देव कणाकणात आहे, देव मनामनात आहे, तर मंदिरात यायची काय गरज आहे? मी म्हणलं हरिपाठाला या. देव जर सर्व व्यापक आहे, देव जर सार्वत्रिक आहे, देव जर प्रत्येक ठिकाणी आहे, तर मंदिरातच काय यावं लागतं? मला सांगा.
हवा कुठं आहे? हवा कुठं आहे? हवा सगळीकडे. दीपक महाराज, देव जसा सगळीकडे आहे तरी सुद्धा मंदिरात आल्याशिवाय त्याची अनुभूती होत नाही. तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा गणी, तू जगाचा मालक आहे, जगात व्यापक आहे, कणाकणात चराचरात व्यापक आहे. हे सांगितलं. सर्वम खलविदम ब्रह्म, तो सर्वीकडे आहे. तर मग मंदिरात काय या लागते? बरेच लोक म्हणतात महाराज जर देव सगळीकडेच आहे राजा, देव सगळ्याच जाग्यात आहे, देव जर मग कणाकणात आहे, देव जर मनामनात आहे, मंदिरात काय या लागते सांगू? तर या लागते. हवा सगळीकडे, हवा सगळीकडे, पण गाडीचा टायर पंक्चर झाला. हवा सगळीकडे पण गाडीचा टायर पंक्चर झाला. टायर जर पंक्चर काढून असं दोन्ही हातात वर धरला जमते? टायरात काय असते? बाहेर काय आहे? हवा. साध्या टायरात हवा जर समजा हवेत एवढी चौकट हवा असून जर टायर वर पकडला तर तो टायर फुगतो का? नाही फुगत. त्यात हवा बसते का? नाही बसत. त्या टायरात हवा भरण्याकरता कुठे जावं लागतं? पंक्चर वाल्याच्या दुकानावर. हे टायर पंक्चर झाले, हवा सगळीकडे, पण हे पंक्चर वाल्याचं दुकान इथं आल्याशिवाय पंक्चर निघत नाही. शिवाय काय यावं लागतं? संत सज्जनी घातला दुकानी जया जे पाहिजे ते आहे रे. इथं आल्याशिवाय अहंकाराची पंक्चर निघत नाही. देव प्रगट व्हावा लागतो. महाराज कधी प्रगट होतो तर सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. देव कधी जन्माला येतो? का जन्माला येतो? देव जन्माला आल्याच्या नंतर काय करतो? तर एक गोड वर्णन करत असताना एका बिंदू महाराजांनी एका आपल्या चरित्रामध्ये वर्णन केलं. एक साधू रस्त्याने चालले. देव खरंच भक्ताला सांभाळतो का? एक साधू रस्त्याने निघाले. रस्त्याने जाता जाता साधू आपल्या मस्तीमध्ये मग्न झालेला, आणि साधूने आपल्या मस्तीत मग्न राहिलं पाहिजे. एक शायर काय म्हणतात, ना किसी के अभाव में. साधूचं जगणं कसं असावं? ना किसी के अभाव में, ना किसी के प्रभाव में. ना किसी के अभाव में और ना किसी के प्रभाव में. पारमार्थिक जिंदगी जी रहे हो आप, जी लो खुद के स्वभाव में. कुणाकरता बदललं नाही पाहिजे माणसाने. आपला परमार्थ भगवंताला आपल्याला कळाला बस झाला. लोकांना सोंग दिसावं असा परमार्थ नसावा. आमच्या कॉलनीत एका माणूस रोज देवाची पूजा करते, रोज देवाची पूजा, पण पूजा एवढी गोड करते, 4-2 गल्लीतल्या आणि कॉलनीतल्या लोकांना त्याला पाहिल्याशिवाय बरं वाटत नाही. सगळे देव बाहेरच्या दरवाजापाशी आणले. सगळे देव. मोठ्याच्या मोठं गंगा आहे, गंगा आहे म्हणता ना, मोठ्याच्या मोठं गंगा आहे. राम आहे त्याच्यात, कृष्ण आहे त्याच्यात, सीता आहे त्याच्यात, राधा आहे त्याच्यात, रुक्मिणी त्याच्यात, विठ्ठल त्याच्यात, एकदा टाकते सगळे.
आणि मग ते देव असे काढायचे आणि एका टॉवेलला पुसायचे. नाही जमत. सगळ्या देवांना एक कपडा नसावा. वास्तुशास्त्राचा नियम आहे, प्रत्येक देवाचा कपडा वेगळा असावा. याकरता वास्तुशास्त्रात देव मोजके सांगितले. आपले देव म्हणजे बापा 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 माई ज्या तीर्थाला गेले त्याच तीर्थावर देव उचलून आणून राहिले. देव मोजके असले पाहिजे. आता आपण प्रोफेशनल लोक झालो. खरं सांगा काका, आपल्या घरात बायकोचा टॉवेल नवरा वापरायला वापरते का? पोट्याचा टॉवेल पोट्टीचे जमते काय? मोठ्या भावाचा टॉवेल लहान भाऊ वापरते काय? तुमचा टॉवेल जर एकमेकाला जमत नसल तर जानकीचा टॉवेल रामाला काय घासून राहिले? नाही ना जमत ना. पण आंघोळ करण्याची पद्धत आहे. आंघोळ करण्याची देवाला स्नान घालण्याची पद्धत आहे. जानकी असेल तर तिला पडदा लावून आंघोळ घातली पाहिजे. राम आणि जानकी लक्ष्मण एकाच संघ आहे. मला राम दरबार दिला त्या कथेत आपल्या निम्म्याला. राम दरबाराच्या मूर्ती आणल्याच्या नंतर त्यांनी मला ते गिफ्ट करायसाठी दाखवल्या. म्हणजे महाराज आमची इच्छा तुम्हाला राम दरबार द्यायची. मला शेठजी अशा सगळ्या एकाच म्हणजे त्या एका पट्टीवरती जॉईन मूर्ती होत्या. म्हणजे मी या मूर्ती स्वीकारत नाही. ती म्हणत महाराज काय झालं, मूर्ती सुंदर टाक. आम्ही ती देवाची मूर्ती ती सुंदरच आहे, पण शास्त्र मताप्रमाणे जेव्हा मी या मूर्त्यांचा अभिषेक करीन तेव्हा ह्या सगळ्या मूर्त्या एकत्रित आहेत, त्या वेगळ्या करता येत नाहीत. मी म्हणलं राम प्रभू आणि लखनजी जर एकत्रित असले तर चालेल, पण निदान मा जानकी राम प्रभू आणि लखनजी एकत्रित असलेली मूर्ती नको. कारण सोबत स्नान, तिथं अभिषेक वेगळा व्हावा, तिथं त्याची नित्यनेमाची व्यवस्थित पूजा व्हावी. आपला खेळती माणूस असं बाहेर पूजेला बसला, पारमार्थिक सुख, आणि तो देवाला लावण्यासाठी चंदन उगाळला त्यानं हातावर चंदन उगाळलं. त्याच्या वावराची चालू आहे, केस चालू कोर्टात. तो असं त्याला ते चंदन उगाळलं दीपक महाराज. आणि मी गेलो तेवढ्यात. मी त्याला म्हटलं काका काय म्हणता बाबाजी? मला काहो तुमचं म्हटलं ते मिटलं काय? काय मला ते याचं वावराचं ते महाराज बाबर सोडतो का म्हणे? चंदनासारखा देव झिजवून मी बाबर घ्यायचे. चंदनासारखा देव झिजवून महाराज त्यानं आपलं बाबर त्याला म्हणा की भाऊ कोणाच्या पाठीवर मारा माणसं, कोणाच्या पोटावर मारू नये. कोणाच्या पोटावर मारणे, पण महाराज आता कसं आपल्याला भांडवल होत नाही, आपल्या तळात नाही राहिला जोर. तुम्हाला सांगतो पण तो का दिसला महाराज की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन राहिली. मला जमत नाही करता काय, पण आपलं असं झालं महाराज आपण या कारण ऐकत असतो आणि या कारण मला त्याचा जीव घेऊन राहिला. पण आता मनगट आपली भांडणं करू शकत नाही म्हणून सांगा महाराज मला थोडा त्या नंड्याचा बोटच घ्या. ही देवपूजा आहे का? भगवंताच्या प्राप्ती करता केलेला परमार्थ भगवंताला सद्गुरू आपल्याला कळायला पाहिजे. जगाला कळू का न कळू, विषयपणा निर्मी जगा माझी. साधू रस्त्याला चालले, मदमस्त झालेला साधू, आपल्या मस्तीत चाललेले साधू जेव्हा निघाले आहे तेव्हा जाता 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 त्या साधूनी असं भलं मोठं ते वातावरण पाहिलं, त्यात उडी मारली. रिमझिम पाऊस पडू लागला. रिमझिम पाऊस पडता 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 त्या साधूच्या पायाने पाणी उडालं, एका स्त्रीच्या अंगावर गेलं. त्या स्त्रीच्या अंगावर पाणी गेल्याच्या नंतर मालकाला राग आला. त्या स्त्रीने आपल्या मालकाला सांगितलं या महाराजांनी माझ्या अंगावर पाणी उडवलं. मालकाला राग आला आणि तो साधूच्या समोर गेला. साधू म्हणला का रे तू महाराज आहे ना? मग कळत नाही का म्हणजे असं उड्या मारत चालला, माझ्या बायकोच्या अंगावर पाणी उडलं. ते बाबा माझं लक्ष नाही, म्हणजे मी माझं भजन करत करत उड्या मारत होतो, तेवढ्यात पाणी उडालं. मला माझी चूक लक्षात आली, मी आता सावध होऊन चालेल, मला माफ करा, क्षमा करा. सर्वात मोठा बलवान तो असतो की ज्याला क्षमा करता येते, ज्याला माफी देता येते, तो सर्वात मोठा बलवान आहे. दंडातलं बल जिवंत असून सुद्धा शरणागताला माफ करता येतं, त्याचं नाव राम आहे. त्याचं नाव राम आहे. एवढी सामान्य गोष्ट नाही ना. इंद्राचा मुलगा त्यांनी ठरवलं की आपण प्रभू रामचंद्राचा प्रभाव पाहायचा. आपण प्रभू रामचंद्राचा प्रभाव पाहायचा आणि प्रभाव पाहण्याकरता प्रभू रामचंद्राचा प्रभाव पाहण्याकरता तो इंद्राचा मुलगा खाली आला. खाली आल्याच्या नंतर मा जानकी पंचवटीला बसलेल्या होत्या. त्या इंद्राच्या मुलाने आपली चोच मा जानकीच्या पायाला लावली आणि त्या पायातून रक्त आलं. मा जानकीच्या लक्षात आलं की हा इंद्राचा पुत्र आहे, जयंत आहे. हा जयंत आहे.
याच्या चोचीने माझ्या पायात रक्त यायला लागलं, पण जर मालकाला सांगावं की याचा प्राण जाऊ शकतो म्हणून आई साहेबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जानकीने दुर्लक्ष केलं, पण पायाच्या रक्ताचा ओघळ बाहेर आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने पाहिलं, जानकी जी भगवान तुम्हारे पैर से रुधिर बह रहा है. हा भगवान क्या हुआ, आपके पैर को चोट कैसे आई. मालकासोबत खोटं बोलायचं नाही म्हणून तुम्ही हात जोडून सांगितलं. समोर बसलेल्या कावळ्याने माझ्या पायाला चोच मारली. भगवान प्रभू रामचंद्राने आपले दोन्ही डोळे बंद केले आणि दिव्य दृष्टीने पाहिलं की तो कावळा नाही, तो इंद्राचा मुलगा जयंत आहे. हा जयंत माझा प्रभाव पाहण्याकरता आला. महाराज खांद्यावरचा धनुष्य काढला, पाठीमागचा बाण लावला आणि अभिमंत्रित केलेला बाण जयंताला मारला. जयंत समोर बाण पाठीमाग होता. पूर्ण ब्रह्मांड फिरला जयंत, बाण पाठीमागचा थांबत नव्हता. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणला आपल्याकडून नाहीच नाही. महादेवाकडे गेले, सांगितलं भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव तुम्ही रात्रंदिवस त्याचं भजन करता, त्यानं बाण मारला, त्याला आम्हाला काहीतरी सांगा. म्हणजे नाही आपल्याकडे जमत. तू स्त्रीचा अपमान केला, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. तो मा जानकीच्या पायाला चोच मारली, तुला क्षमा नाही. विष्णूकडे गेले, ते म्हणले तो माझा अवतार आहे बाबा, पूर्ण अवतार आहे, जमतच नाही म्हणजे मीच केलेला कुठं नाही. मग नारदाकडे गेले. नारद भेटले. नारदाला विचारलं, नारदा काय. म्हणले त्या सीतेच्या जानकीच्या पायाला मी चोच मारली, प्रभू रामचंद्राने मला बाण मारला, तो बाण पाठीमागे लागला, मी मरतो गड्या म्हणले. पण तू गेला कशा करता होता. जयंत म्हणला सगळे म्हणत होते की राम देव आहे, राम देव आहे. खरंच रामदेव आहे का, तो प्रभाव पाहण्याकरता मी गेलो होतो. ते म्हणजे अरे गेल्या, तू देवाचा प्रभाव पाहायला गेला, देवाचं अस्तित्व पाहायला गेला. बऱ्याच लोकांना देवाचं अस्तित्व मान्य नाही. आपल्याला देवाचं अस्तित्व अमान्य असल्याने काही फरक पडत नाही. बरेच लोक म्हणतात देव नाही, देव नाही, देव नाही. तुम्ही देवाचं अस्तित्व अमान्य केलं, देवाला काही फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुमचं अस्तित्व अमान्य करल, त्या दिवशी 4 पाहुण्याला फोन लावावा लागतो आणि दारात गौऱ्यावर मडक्यात पाणी तापावं लागते. देवानं जर तुमचं अस्तित्व अमान्य केलं, हो, जर एखादा माणूस असा ढिल्ला पडला आणि त्याचे हातपाय गार पडले, लोक म्हणतात यातला राम गेला. तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा हे माहित नसतं, पण यातला राम गेला. म्हणजे या सगळ्या देहाला चालवणारा कोण आहे, राम आहे, हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे प्रभाव पाहण्याकरता गेलो रामाचा. मग आता नारदाने सांगितलं विनु सतसंग विवेक न होई राम कृपा विनु सुलभ नसोई. आता प्रभाव पाहण्याकरता गेला होता. म्हणजे आता जा आणि देवाच्या पाया पड, देव माफ करते. म्हणजे अरे काय येडा झाला का, येडा झाला का. त्याच्या बायकोच्या पायाला मी जखम केली, आता जर परत गेलो तो माफ कसं करेल. म्हणजे जा आणि फक्त देवाला सांग की देवा जानकीच्या पायाला चोच मारली तेव्हा प्रभाव पाहण्याकरता आलो होतो, आणि आता माझी चोच पायावर टेकवण्याकरता आलो. आता प्रभाव नाही, आता स्वभाव पाहण्याकरता आलो. ऐका, देवाचा प्रभाव पाहणाऱ्याच्या पाठीमागे संकट आहे, देवाचा स्वभाव पाहणाऱ्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. ज्याने गजाननाचा प्रभाव पाहिला त्याच्या चिंचवनात आळ्या पडल्या, आणि ज्याने गजाननाचा स्वभाव पाहिला त्याच्या करता वाळलेल्या आंब्याला पाला फुटला. हो, प्रभाव आणि स्वभावात फरक आहे. ऐका, देव भक्ता करता येतो का. त्या साधूच्याने पाणी उडलं, ते म्हणजे क्षमा करा माझ्याच्याने पाणी उडलं. नाही नाही, तुम्ही मूर्खपणा केला, बाया पाठीमागे सरल्या आणि बायकोच्या अंगावर पाणी उडवलं म्हणून साधूने गालात, साधूच्या गालात 2 रट्टे मारले. साधूचे डोळे भरून आले, टपाटपा पाणी पडायला लागलं. आणि थोडे समोर गेले, भगवंताला प्रार्थना केली, देवा माझ्याकडून खरंच चुकून पाणी उडलं होतं. थोडे वेळ समोर गेले. समोर गेल्याच्या नंतर तो माणूस पाय घसरला आणि पडला. त्याच्या डोक्याला भली मोठी जखम झाली. त्या बाईनं रस्त्यावर आरडाओरडा केला, माझे मालक पडले, डोक्याला मार लागला, डोक्याला मोठा खचका पडला, तर मरतील, रक्तबंबाळ झाले. ते रस्त्यावरचे लोक जमा झाले, डोकं दाबून धरलं. आणि तो माणूस म्हणे तो पुढे गेलेला साधू आहे का नाही, त्यांनी काहीतरी जादूटोना केला आणि मला पाळलं. त्यांनी काहीतरी जादूटोना केला आणि मला पाळलं. लोक पळत गेले, त्या साधूला पुन्हा पकडून आणलं. काय साधू
काय जादू केली? मी जादू काहीच केली नाही. हा माणूस घसरून पडला, याच्या डोक्याला एवढा खचका कसा पडला? लागलं का जास्त? ते खूप लागलं, रक्ताबंबाळ मस्तक झालं. ते मी नाही मारलं याला. कोणी मारलं? ते माझ्या मालकाने मारलं. तुझा मालक कशाचा आहे? साधूने सांगितलं, ते का तुझ्या बायको सोबत 4 लोकात तुझी गाठ पडली तर तू तिची जबाबदारी स्वीकारली आणि तू तिचा मालक आहे. प्रापंचिक सत्तेचा मालक आहे म्हणून तुला तिच्या अंगावर उडलेला शिंतोडा सहन होत नाही. तुला तिच्या अंगावर उडलेला शिंतोडा सहन होत नाही, कारण तू तिचा प्रापंचिक मालक आहेस. प्रापंचिक मालकाला राग आला म्हणून माझ्या गालात 2 गट्टे मारलेले का तू? आणि तू पडून तुझ्या डोक्याला जेव्हा खड्डा पडला तेव्हा मला कळालं, प्रपंचातल्या मालकाला जर आपल्या मालकीच्या अंगावरचा शिंतोडा सहन होत नसेल तर परमार्थात त्या मालकाला सुद्धा भक्तावर झालेला आघात सहन होत नाही. म्हणून तुला शिक्षा आहे, म्हणून तुला शिक्षा आहे. देव सांभाळतो, पण देव सांभाळत असताना कसा सांभाळतो तर ऐका, स्वभाव पाहणाऱ्याला शंख आणि पद्माने सांभाळतो आणि प्रभाव पाहणाऱ्याला कोणते आयुध घेऊन येतो त्याचं वर्णन अभंगाच्या पहिले. स्वभाव पाहण्याकरता आला, त्याच्याकरता शंख आहे, त्याच्याकरता पद्म आहे. आणि मग असा देव फार भक्तांना सांभाळतो. महाराज भक्तांना सांभाळतो म्हणजे हो सांभाळतो. घेऊन या चक्रधंदा हाच चक्रगदा हाची धंदा करतो. काय त्याचा धंदा आहे तर त्याच्या स्वरूपाचं, त्याच्या धंद्याचं, त्याच्या सगळ्या गोष्टीचं वर्णन करताना एक श्लोक सांगितला. धृती क्षमा क्षमोस्तेयम शौचम इंद्रियनिग्रहम निर्विद्या सत्यम अक्रोधो इति दशकम धर्मलक्षण. हा 10 लक्षण त्याच्या अंगात आहे आणि या 10 गोष्टी करता निर्विद्या सत्यम अक्रोधो, एका एका गोष्टी करता तो एक अवतार घेतो. महाराज आजचा अवतार कशा करताय? निर्विद्या सत्यम अक्रोधो आजचा अवतार फक्त सत्यम परम धीमहि, सत्यत्व टिकवण्याकरता अवतार आहे. त्याचं नाव प्रभू रामचंद्र विठाल. देवाने अवतार का घेतला? देवाच्या अवताराची कारण आहे. देवाने अवतार का घेतला? तो नवमीला का घेतलाय का? देवाने अवतार घेण्याचे कारण आहे. अनेक भक्तांच्या शब्दाची राखण करण्याकरता, भक्तांच्या शब्दांना सांभाळण्याकरता देवाने अवतार घेतला. कसा? भगवान भोलेनाथांचं, भगवान भोलेनाथांना समाधी लागली तारकासुराला मारायचं आणि तारकासुराला मारण्याकरता कार्तिकेयचा जन्म आवश्यक आहे. या कार्तिकेयच्या जन्माकरता भगवान भोलेनाथाची समाधी कोणीतरी भंग केली पाहिजे म्हणून अनेक प्रयत्न झाले. रंभा, उर्वशी सर्व गोष्टी करून झाल्या, पण शेवटी भगवान भोलेनाथाची समाधी मोडण्याकरता कामदेव पाठवले. बाबा कामाला पाठवलं, कामदेवाला पाठवलं. रतीसहित कामदेव हजर झाले. कामदेवाने अनेक नृत्य केले, आपला प्रभाव, आपला ते सुगंध, अनेक गोष्टी पसरवल्या, पण कामदेवाची आणि काही महादेवाची तपस्या होत नव्हती. शेवटी कामदेवाने रतीचा बाण तयार केला आणि तो बाण
भगवान भोलेनाथाच्या तिसऱ्या नेत्रावरती म्हणजे आद्य चक्रावरती मारला. शास्त्रमतानुसार ज्याचा आद्य चक्र जागृत आहे किंवा ज्याच्या आद्य चक्राची साधन आहे त्याचा काम आटोक्यात राहतो, आणि ज्याचा आद्य चक्र झोपलेलं आहे त्याचा काम आटोक्यात राहत नाही. काम नाही झालो पाहिजे रिकामा, काम नाही झालो पाहिजे रिकामा. भरगच्च भरलेला कचरा कामाचा काढ्या तुकोबारा म्हणतात मी रिकामा झालो. रिकामा झाल्यावर काय होतो? येऊन या गोपाळ राहायचे ते. आद्य चक्रावरती म्हणजे तिसऱ्या नेत्रावरती बाण मारला आणि भगवान भोलेनाथाची साधना मोडली. भगवान भोलेनाथाची साधना मोडली ही कोणी नारदाने पाहिली, आणि ते नारद गळ्यात विना घेतला, चिपड्या घेतली. ते फिरता फिरता एक सुंदर अशी गुफा पाहिली, आणि त्या गुफेत ते रममान झाले. रममान झालेल्या गुफेत नारदाला वाटलं आपण बसून साधना करावी. तसा नारद असे साधू आहेत की ते कधीच बसले नाही. नारद एक असा साधू आहे की कुठंच टोल नाका लागत नाही. नारद एक असे साधू होते की त्यांना कुठं तिकीट नाही. नारद एक असं साधू आहे की कुठे जायला पास नाही. कलियुगापासून सप्त पाताळापासून त्रिभूम्यापर्यंत कुठेही जा, त्रैलोक्यात त्याला विचारायला प्रवेश. नारदाला कुठेही प्रवेश आहे. नारदाला प्रवेश असताना त्या गुफेत आपला विना टेकवला, चिपळ्या ठेवल्या, नारदानी समाधी लावली. समाधी पाहिल्याच्या नंतर 4 लोक जमा झाले. म्हणजे नारदाला समाधी घेतली. अहो जे मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या दारात बसले पण अभिषेक केला नाही, ते जर वारकऱ्याला टाळून पकवास देत असतील तर विचार करण्यासारखी बाब आहे का नाही? मुख्यमंत्री असताना बाहेर बसले, धर्माचं समर्थन केलं नाही, पण त्यांनी जर इलेक्शनाचा काळ पाहून जर वारकऱ्यांना टाळा पकवास दिले तर आपल्याला कळायला पाहिजे. आणि तसं संस्थांच्या मधात उभं राहून कुठल्या राजकारणाला बोलू नये. मला राजकारणाविषयी बोलायचं नाही, पण मला वारकऱ्यांना एक सांगायची गोष्ट की एखाद्या राजकारण्याची दिंडी निघावी, एखादा राजकारणी एखाद्या बग्गीत बसावा आणि आपल्या टाळकऱ्याने आणि पकवाच्याने मृदंग वाजवावा, टाळ वाजवावा आणि त्या राजकारणाला मंडपात द्यावं. एवढी टाळ पकवाची किंमत कमी झाली नाही. एखाद्या राजकारणाकरता आणि स्टेजवर बसलेल्या नवरी नवरदेवा करता भजन व्हावेत. विधान काळा पकवाची गरिमा आहे, ती गरिमा आपण सांभाळली पाहिजे. महाराज साधू निवांत बसल्याचे कधीच घडत नाही, ते घडलं. नारदासारखा महात्मा निवांत बसला कशा करता बसला? प्रभू रामचंद्राच्या जन्माचं पहिलं कारण, 2 कारण सांगतो, फक्त 20 मिनिटाचा वेळ आपल्याकडे. ऐका, पहिलं कारण, नारद साधनेला बसले. कुणीतरी इंद्राला जाऊन सांगितलं, इंद्रा नारद साधने करता बसले, काय करायची नारदाला साधना? तर कोणी म्हणले नारदाला इंद्रपदाची प्राप्ती करायची. नारदाला इंद्रपदाची प्राप्ती करायची सामान्य गोष्ट आहे. एखादा माणूस जर जनसेवा करत असेल, एखादा माणूस जर सामान्य तळागाळापर्यंत त्याचं सामाजिक कार्य करत असेल, तर आजचे लोक म्हणतात गोरगरिबाच्या मायमावल्यांना साड्या वाटल्या, लेकरांना शालेय शिक्षणाचे शालेय साहित्याचे वाटप केले, वाढदिवसाच्या दिवशी त्यानं गायीला चारा दिला. लोक त्याला धर्मकार्य समाजकार्य नाहीत म्हणत. काय म्हणतात? याला इलेक्शनला उभं राहायचं. काय म्हणतात? याला उभं राहायचं. ते उभं राहील नाही तर पडल तो भाग नंतरचा आहे, पण आज करत असलेल्या समाज कार्याला धर्मकार्याला दुजोरा देणं सामान्य माणसाचं काम आहे. नारदाची साधना चालू आहे, हे तिकडे जाऊन इंद्राला म्हणतात त्याला 100% इंद्रपद घ्यायचं म्हणून तो साधना करायला. इंद्राला शंखाने संशयावनी थोर अनेक नाही पाप वर विनाशाची बागुरा अतिजयशे. इंद्र आले नारदापाशी. इंद्र नारदापाशी आले. नारदापाशी आल्यावर ते म्हणले, पाहिलं त्यांनी फार साधनेत मग्न झाले. म्हणजे आता ही साधना करून करतात काय? बाकीचे म्हणजे तुम्हाला सांगितलं नाही इंद्रदेवा की तुम्हाला गादीवरनं खाली उतरवते, हा गादीवर बसते. माणसं खुर्चीसाठी काय करतील सांगताय? पण नारदाची तपस्या भंग झाली पाहिजे, याला इंद्रपदाची प्राप्ती नाही झाली पाहिजे, याकरता ब्रह्म सगळ्या अप्सरा जमा केल्या. ब्रह्मा, उर्वशी, मेनका, हे तिथं नृत्य चाललं. घुमराचा आवाज, नादाचा आवाज तयार लगे. असे कोणी शास्त्रीय नृत्य करतं, कोणी शास्त्रीय गायन करतं, पण नारदाची समाधी भंग होत नव्हती. मग कामदेवाला बोलावलं. ज्या कामदेवाने भगवान भोलेनाथ देवादिदेव महादेवाची समाधी भंग केली, तो कामदेव नारदाची समाधी भंग करण्याचा प्रयत्न करत होता, पण नारदाची समाधी भंग
होत नाही. मग आता काय करायचं महाराज? एखादा माणूस जर कशानंच ऐकला नाही तर त्याची स्तुती केली पाहिजे. माणसाला पचण्याकरता दोन गोष्टी फार अवघड आहेत. एक, माघारी झालेली निंदा पचवता आली पाहिजे आणि समोर झालेली स्तुती पचवता आली पाहिजे. माघारी झालेली निंदा आणि समोर झालेली स्तुती ज्याला पचवता आली तो साधू होतो. विठाल जर कोणी माघारी निंदा करत असेल आणि समोर स्तुती करत असेल तर समजायचं आपण साधू. पण त्या दोन गोष्टी पचवता आल्या पाहिजे. त्यातही शास्त्रमत असं आहे की निंदेचा दगड समोरून मारलेला दगड आहे. निंदा ही दगडासारखी फेकून मारलेल्या, पण समोरून मारलेला दगड जर कोणी मारला तर तो चुकवता येतो. पण स्तुती ही पाठीमागून मारलेल्या दगडासारखी आहे. ती मारलेली दिसत नाही आणि मार लागली माणूस वाचत नाही. इकडं मार लागला तर बस, ते इथं लागला तर लाईने मी तुला लागला की माणूस मरते ना बा. स्तुतीचा दगड पचवणं सोपं नाही. नारदाची स्तुती चालू केली बापू सगळ्यांनी. नारदाची स्तुती चालू केली आणि स्तुती कानात गेल्याच्या नंतर नारदाची लगेच समाधी भंग झाली. प्रफुल्लित चेहरा. लोक म्हणले बापा बापा काय नारदा तुमची समाधी तुमच्यासारखा तपस्वी सध्या त्रिभुवनात दुसरा आहे. मेनका, रंभा, उर्वशी या सगळ्या आल्या पण तुमची समाधी मोडली नाही. इंद्रदेव म्हणले नारदा तपस्या कशासाठी करत होते? म्हणजे काय नाही बस सहज. नक्की आम्ही काहीच नाही, फक्त सहज बसलो समाधी लागली. इंद्र म्हणला राजा सहज जर तुमची अशी समाधी लागते म्हणजे कशी? अहो कामदेवाचे प्रयोग फेल गेले. कामदेवाच्या तुमची समाधी मोडली नाही. कामदेवाच्या तुमची समाधी मोडली नाही हे कळाल्याच्या नंतर नारदाला अहंकार झाला की कामदेव आपली समाधी मोडू शकत नाही म्हणजे आपण काही सामान्य हो का? माझी समाधी कामदेवाच्या मोडली नाही म्हणून हा पहिल्यांदा कुठे गेला? महादेवाच्या दरबारात. नारद देवा तुमची समाधी ज्या कामदेवानं मोडली होती त्या कामदेवानं माझी समाधी मोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते जमलं नाही. मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. महादेव म्हणजे बाबा तू बडा तेरा बाप बडा. करता काय? अवघड्या माणसाला असं म्हणावं लागते तू बडा तेरा बाप बडा तेरा खानदान बडा. होय पुढे तिथून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा महादेवाची समाधी मोडली होती कामदेवानं तुम्हाला माहिती म्हणजे हो तारकासुराला मारायच्या वेळेस. माझी समाधी कामदेव मोडू शकला नाही. मी महादेवापेक्षा श्रेष्ठ. ब्रह्मदेवाने चारही डोके एकदा चालवले. ब्रह्मदेव म्हणजे खरे बोलतो पुरेश खुदा करे तो खरे म्हणजे होय पुढे. पुढे गेल्याच्या नंतर विष्णुदेवाकडे गेले म्हणजे देवा तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणजे सगळं माहिती. तू येण्या अगोदर मला कळालं म्हणजे काय की तुझी समाधी लागली होती. तुझी समाधी कामदेवाच्या भंग झाली नाही. माझी कामदेवाच्या समाधी भंग झाली नाही हे सांगण्यापेक्षा महादेवाची भंग झाली हे सांगण्यात त्याला मजा वाटायची. म्हणजे आपलं चांगलं झालं हे सांगण्यापेक्षा लोकांना दुसऱ्यापेक्षा बरं झालं हे सांगण्यात मजा वाटते. अहो अमेरिकेत लाईट जर गेली श्याम महाराज तर लोक पॉवर हाऊसला फोन करतात. जपानमध्ये लाईट गेली तर लाईनमॅनला फोन करतात. भारतात जर लाईट गेली ती शेजारच्या घरात वापरून पाहतात त्याची गेली का. त्याची जर गेली असेल तर मग जाऊ द्या काही हरकत नाही. पण त्याची असेल आपली गेली असेल तर पोट्याने डीपीवर पाठवतात. डीओ पाठ आपल्या घरात अंधार दुसरा भारत अंधारात राहायला पाहिजे. या असं आपलं समाधान आहे. म्हणजे देवा त्या कामदेवानं भल्या भल्याचा थारा उडवला. कुणाचा उडवला? कुणाचा उडवला? अहो महादेवाचा उडवला, ब्रह्माचा उडवला, इंद्राचा उडवला, चंद्राचा उडवला. पण माझा त्याला मेळ बसला नाही. पण याची माती केली प्रमाण आहे काय? या मदन मदन केवळ पंचानन मदन तो केवळ पंचानन मदन मदन केवळ पंचानन येडका मदन मदन केवळ पंचानन. येणे धडका मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्र सिंहाकदरा लावी लाजणी येडका मदन
अहंकार झाला नारदाला. आणि अहंकार कसा कमी करायचा म्हणून शिलनिधी नावाचा एक राजा, त्या राजाच्या नावातून दरबारातून नारद निघाले. त्या शिलनिधी नावाच्या राजाची एक कन्या होती मोहिनी. त्या मोहिनीकडे नारदाची नजर पडली आणि नारदानं त्या मोहिनीला पाहिलं की मोह जळली. नारदाला वाटलं काय सुंदर पोरगी. नारदाची नारदी केली इंद्रचंद्राशी हो. इंद्रा पडली बघे, इंद्रा पडली नारदाचं भजनच बंद झालं. नारद गेला आणि त्याला म्हणे बा राजा काय मला ओळखतं का? तुम्हाला कोण ओळखत नाही. तुम्ही म्हणा तुम्ही आधी लावल्या, तुम्ही सगळा भारत पेटवला, तुम्ही काय सामान्य आहे का? तुम्ही काही ठेवलं नाही, भारत पेटवून बसले. आता मला आले तरी तुम्ही भारत पेटवायला लागले. म्हणजे आता काय पाहिजे तुम्ही? काय झालं? तुम्ही नारद म्हणले हो. काय म्हणता? नारद म्हणला तुझी पोरगी फार सुंदर आहे आणि मला ती पसंत पडली, तिच्यासोबत लग्न करायचं. राजा म्हणला नारदा अरे तू साधू आहेस, तुझ्या डोक्यात किडे पडले का? आता जर तू लग्न करतो म्हणला तर आता मेळ नाही बसत. ते नाही मला पोरगी आवडली. ते नारदा माझी मुलगी तुला देण्यासाठी माझी काही हरकत नाही, पण माझ्या पोरीचं एक प्रण आहे, तिची इच्छा आहे जो हरीसारखा म्हणजे हरिरूप दिसेल त्याच्यासोबत ती लग्न करणार. म्हणजे बस हरीचंच रूप पाहिजे. म्हणजे हो आजच्या दिवस थांब. म्हणजे लगेच वापस नारद रिटर्न वैकुंठात. वैकुंठात आला. वैकुंठात आल्यावर विष्णुदेवाकडे पाहिलं. म्हणजे देवा काय शिलानिधी नावाच्या राजाची कन्या आहे मोहिनी, त्या मोहिनी सोबत मला लग्न करायचं. लय समजावलं विष्णूनं. नारदा नको रे लग्न करू, नारदा नको रे लग्न करू. नारद म्हणायचा दादा मी सोयरीक करावं, दादा मी सोयरीक करावं. नारदाचं लग्न करून दिलं बापू. फोनच बंद झाले नारदाचे. नाही ऐकलं हो नारद. विष्णूनं सांगितलं नारदाचा निर्णय बसला. नवरा दादा नारदानं तुम्ही ते दे बाकी नका सांगून. काय मी तुमच्याकडे सल्ला मागाय नाही, मदत मागायला. बोला. त्या शिलानिधी नावाची राजाची जी कन्या मोहिनी, तिची इच्छा आहे की जो हरीसारखा म्हणजे तुमच्यासारखा दिसेल, जो हरिरूप होईल त्याच्यासोबत ती लग्न करणार आहे. अरे बापरे. म्हणजे मग म्हणजे मला हरिरूप पाहिजे. हरी या शब्दाचे 3 अर्थ होतात. हरी म्हणजे देव, हरी म्हणजे माकड आणि हरी म्हणजे साप. हे तर थस्त म्हणले बुवा. तेव्हा काय आरशी नव्हते, काय नव्हते. हरीचं रूप दिलं नारदाला. नारद आले. नारद आल्याच्या नंतर मोहिनीचं स्वयंवर चालू झालं. मोहिनीच्या हातात हार. सगळे राजे महाराजे उभे राहिले आणि नारद असा उभा राहिला आणि पलीकडून महादेवाचे गण त्याच्या तोंडाकडे पाहू लागले, हसू लागले. महादेवाचे गण त्याच्या तोंडाकडे कोण हसू लागले. नारदा वाटलं का हसलं असतं बाबा. पण नारदाला गॅरंटी होती मला हरिरूप भेटलं. पण विष्णूनं हरिरूप म्हणजे कोणतं? देवाचं नाही. हरी म्हणजे माकड, माकडाचं रूप दिलं. वानेराचं तोंड. हो वानेराला नारदाला केलं तर वानेर तोंड. नारद केला वानेर तोंड बापू. नारद उभा राहिला आणि मोहिनी हार घेऊन अशी फिरत फिरत आले आणि तेवढ्या त्याच रांगेमध्ये विष्णू भगवंत दिसले. नारदानं पाहिलं. नारद म्हणा कशाला आला रे तू? कुठं तर आमचं भलं होऊ दे, कुठं तर आमचं भलं होऊ दे. 16,108 गुंतवणारच म्हणजे समोर आणि एवढी तर मला करू दे.
नाही मेला बसला बापू नारदाकडे पाहिलं मोहिनी हसली आणि तिनं तो हार विष्णूच्या गळ्यात टाकला. विष्णूच्या गळ्यात टाकल्यावर राग आला. विष्णूच्या गळ्यात टाकल्यावर राग आला. ते समोरचे लोक हसले, गण हसले, म्हणजे काय झालं का हसता? मोहिनी माझ्या गळ्यात का हार टाकला नाही? ते म्हणले तिथे पात्र ठेवलं का पाण्याचं? म्हणलं हो. त्याच्यावरच्या गुलाबाच्या पाकळ्या काढल्या. म्हणजे आता पाण्यात तोंड पाय तो पाण्यात तोंड पाय कसं दिसायला लागलं. आणि मग नारदानं पाण्यात पाहिल्यावर नारदाच्या लक्षात आलं की आपल्याला हरी म्हणजे देवाचं तोंड नाही, हरी म्हणजे माकडाचं वाढेराचं तोंड दिलं. लय राग आला नारदानं. नारद म्हणला विष्णूला, विष्णू आतापर्यंत ब्रह्मचारीला आलो, लग्नच करायचं नव्हतं म्हणजे एकच बाई आवडली होती, तिच्या संग लग्न करायची इच्छा झाली. अरे म्हणले तू सत्यानाश होत वा, ती बी तुझ्या घेतली, ती पण बाई तुझ्या घेतली. जाय मला आवडलेली बाई तू माझ्यापासून हिसकावून घेतली, हिरावून घेतली आणि मला वाणेर केलं का? तुला पुढच्या जन्मामध्ये तुझ्या आवडत्या बाईचा विरह भोगावा लागल आणि तुझी बाई तुझ्यापासून दूर होईल. आणि तुझी आवडती स्त्री जेव्हा तुझ्यापासून दूर होईल तेव्हा ती स्त्री जवळ आणण्याकरता मला ज्या वानराचं तोंड दिलं का त्या वानराचीच मदत घ्यावी लागेल, अन्यथा तुझी बायको तुला परत भेटणार नाही. नारदानं दिलेला शाप खरा करण्याकरता प्रभू रामचंद्राने अवतार घेतला. जानकी रावणाला नेली आणि ती जानकी वानराच्या मदतीनं परत आणली. फक्त भक्ताचा शब्द खरा करण्याकरता खटाटोपाय विठाल. भक्ताचा शब्द खरा करतो का? म्हणजे 100% करतो. कधी? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नारदाचा शब्द राखला आणि रावणाचा संहार केला. महाराज एकच कारण म्हणजे आणखी एक कारण आहे. काय? श्रावण बाळाला राजा दशरथाचा बाण लागला. शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ, मम माता रे माता पिता रे. माझे आई वडील जलपान करण्यासाठी बसलेले आहेत, तुझा बाण माझ्या काळजात लागला. राजा एवढं पाणी माझ्या आई वडिलांना पोहोचव. ते पाणी आई वडिलांकरता राजा दशरथ घेऊन गेले आणि तिथं आमचा श्रावण कुठे हा प्रश्न विचारला आणि सांगितलं की तुमच्या श्रावणाला बाण लागला. श्रावणाच्या आई वडिलांनी शाप दिला. श्रावणाच्या आई वडिलांनी शाप दिला की जा तुला 4 पुत्र होतील पण शेवटी अंतकाळी एकही पाणी पाजण्याकरता राहणार नाही. श्रावणाच्या आई वडिलांचा शाप खरा करण्याकरता सुद्धा प्रभू रामचंद्राचा जन्म आहे. महाराज गत जन्मामध्ये मनू आणि शत्रुपा या दोघांनी भयंकर साधना केली आणि त्या साधनेमध्ये भगवान विष्णूला सांगितलं होतं तू आमच्या पोटी यावं अशी आमची इच्छा आहे. म्हणून मनू राजाचे राजा दशरथ आणि शत्रुपीची मां कौशल्या झाली. हे एक कारण आहे. आणखी काय कारण आहे? आणखी बरेच कारण आहेत. भगवान प्रभू रामचंद्रांनी 9वीची तिथी निवडली चैत्र मासातली. का? 9चा आकडा एक असा आकडा आहे की तो स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत सोडत नाही. बाकी सगळ्या पाड्यांमध्ये फरक आहे पण
पण 9चा आकडा शेवटपर्यंत स्वतःचं अस्तित्व सोडत नाही. भगवान प्रभू रामचंद्राच्या अवताराला 5000हून जास्त वर्ष झाली तरी सुद्धा अस्तित्व कायम आहे नवमीच. का? 9चा पाडा माहिती तुम्हाला? 9 1 9 9 2 18. 18 मध्ये जे आकडे येतात कोणकोणते? 1 आणि 8. 1 आणि 8 या दोन्हीची बेरीज केल्यावर उत्तर किती येते? 9. 9 त्रिक 27. 2 आणि 7 किती उत्तर येते? 9. 9 चूक 36. 3 आणि 6 9 25. 4 आणि 5 9 सक 5 आणि 4 9 7 6 आणि 3 9 8 7 आणि 2 9 9 81. 8 आणि 1 9 10. 9 ची शून्याची बेरीज केल्यावर 9चा आकडा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा जरी केला तरी स्वतःचं अस्तित्व सोडत नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांनी 9च्या आकड्याची तिथी निवडून जन्म घेतला. स्वतःचं अस्तित्व नाही संपलं पाहिजे. राजा दशरथाला श्रावणाच्या आई वडिलांनी शाप दिला आणि श्रावणाच्या आई वडिलांना शाप दिल्याच्या नंतर तो शाप ऐकला आणि वशिष्ठाला भेटायला गेले. वशिष्ठाने सांगितलं, राजा तुला शाप दिला हे माहित आहे, पण तुला 4 मुलं होणार त्या आनंदाची बाब आहे. जीवनात कधी सुख आणि दुःख आलं तर साधूला सांगावं. सुख साधूला सांगितलं तर उन्मत्त होत नाही. दुःख जर साधूला सांगितलं तर वाममार्गाला माणूस जात नाही. साधूला सांगितलं, दुःखात सुद्धा सकारात्मकता शोधली. वशिष्ठाने सांगितलंय, बघ तुला आतापर्यंत मुलबाळ नव्हतं, मुलाच्या हातचं पाणी मिळणार नाही, हा पुढचा काळ आहे. पण आता 4 मुलं तुझ्या वाड्यात तुझ्या राजवाड्यात पडणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. सकारात्मकता शोधली. राजा दशरथाला मुलं होण्याकरता काय करावं लागेल तर म्हणजे पुत्रकामेशी यज्ञ करायचा. मग पुत्रकामेशी यज्ञ करायचा पण कुणाच्या हाताने? म्हणजे पुत्रकामेशी यज्ञ विभांडकाचे चिरंजीव आहे. विभांडकाचे चिरंजीव कोणते? शृंगशी. त्या शृंगांच्या हाताने हा पुत्रकामेशी यज्ञ झाला पाहिजे. आणि मग राजा दशरथाने विचारलं, ते कुठं राहतात? तर म्हणजे ते विदर्भ देशात राहतात. ते विदर्भ देशात राहतात. विदर्भ देशात कुठे राहतात? भंडारी नावाचं तीर्थक्षेत्र आहे, तिथं विभांडकाचा आश्रम आहे. आणि भंडारीच्या शेजारी दंडकारण्याच्या मध्यभागी शृंग ऋषींचा आश्रम आहे. ऐका, रामायणाच्या काळात ती भंडारी आजही जिवंत आहे. रामायणाच्या काळातलं दंडकारण्य म्हणजे मी ज्या गावात राहतो ते आंशिक आहे. आणि त्या आंशिक मध्ये आजही शृंग ऋषींची समाधी म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म ज्या ऋषीमुळे झाला होता त्या ऋषीच्या गावचा मी महाराज आहे. त्याचं कीर्तन आहे राम जन्माचं. विठाल म्हणून जाताना प्रत्येकानं 2-2 हजार दिल्याशिवाय जायचं. बाबा त्या नोटी खरीच घेते काय? ऐका, आनविला ऋषी देवांगना हाती पद्मतीर्थावरती राजा दशरथ आले आणि पद्मतीर्थावरनं देवांगना आणशिंगला पाठवल्या. आत्ताचा आणशिंग. आणशिंग नाव का पडलं की शृंग ऋषींचं शिंग हळूहळू नाहीसं झालं. आणशिंगच्या ठराविक भागाला आमच्या गावाला उदयपूर म्हणतात. उदयपूर का? की बुडत असलेला सूर्यकुलाचा उदय ज्या ऋषीच्या गावामुळे झाला त्या गावाचं नाव उदयपूर पडलं. आजही रामायणाचे बरेचसे पुरावे आणशिंगला आहेत, फक्त शोकांतिका आहे ती तुमच्या गावात सांगण्यासारखी नाही. इथून तिथं नेलं आणि इथून तिथं नेल्याच्या नंतर भगवान ऋषींना तिथं नेलं. शृंग ऋषींना पुत्रकामेशी यज्ञ करायचं म्हणजे आता पुत्रकामेशी यज्ञ करण्याकरता ब्रह्मचारी पाहिजे, पण तो विवाहित ब्रह्मचारी पाहिजे. आता यांचा विवाह कसा व्हावा? तर मग राजा दशरथाची जी कन्या होती शांताधिपती ऋषशृंगाय नमः असा श्लोक आला त्यांच्या नावाचा. शांताधिपती. मग राजा दशरथाची मानस कन्या शृंग ऋषीला दिली आणि मग त्यांना ब्रह्मचारी म्हणून यज्ञाकरता बसवलं. त्या नात्यानं आम्ही अयोध्येचे जाऊया दीपक महाराज. आमच्या संस्थांची कमिटी एवढी सुंदर आहे की अयोध्येत राम मंदिराची स्थापना झाली पण आम्हाला निमंत्रण नव्हतं. यांचे कर्मच तेवढे गोड आहेत, करावं काय? आजच्या भारताला निमंत्रण गेलं पण जवायला निमंत्रण आलं नाही. काहून नाही आलं बापू? जवायची जात बेमान असते हो.
अग्निदेव प्रकट झाले. दशरथा घे हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगटलो. पायसदान केलं, त्याची भाग केले. कैकेयीला माकौशल्यला दिले. माकौशल्यने त्या पायसदानाचा पान केलं आणि पान केल्याच्या नंतर गर्भधारणा झाली. गर्भधारणाचा काळ झाला. 9वा महिना संपत आला. 1 मिनिटाचा वेळ राहिला. राजा दशरथ कौशल्याच्या राजमहालात गेले. कौशल्य म्हणतात, कौशल्य अगं कौशल्य, पण प्रभू रामचंद्राचं स्वरूप धारण केलेली मा कौशल्य म्हणते, आणि न धनुष्य मारिन रावणा लंका विभीषणाधीन. राजा दशरथ म्हणजे काय येण्यासारखं बरं राहायला लागली. पण आई साहेब नव्हत्या बोलत. गर्भातून प्रभू रामचंद्र म्हणत होते, आणि रे धनुष्य मारिन रावणा लंका विभीषणाधीन मी. आणि ती लंका विभीषणाला देण्याकरता, रावणाला मारण्याकरता, शबरीला भेटण्याकरता आज चैत्र शुद्ध नवमीच्या तिथीवरती दुपारी 12 वाजता भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. झाडाला पानं फुटली होती म्हणून आजही तो कालावधी आहे. प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या कालावधीमध्ये झाडाला पानं फुटतात आणि ख्रिसमस नाताळच्या टायमाला झाडाची पानं झडतात. पण ऐका, ख्रिसमस नाताळ साजरं करण्यापेक्षा झाडाला पालवी फुटणारी रामनवमी साजरी कराल तर तुम्ही हिंदू आहात. आता या काळात झाडाला नवीन पालवी फुटली आणि त्याचं वर्णन आलं. आता अभंग होईल. अभंग झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचा गजर होईल. आणि तो गजर झाला की भल्या मोठ्याने सगळ्यांनी आपापल्या जागेवर फुलं टाकायचे. संस्थांच्या नियमाप्रमाणे घाण गर्दा कोणी करायचा नाही. अजिबात गर्दा करू नका. सगळ्यांनी हात वर करा. दोन्ही हात, एक हात वर करा. एक फुलं असतील हातात तुमच्या, नाही का? एक हात वर करा उजवा. श्याम रामचंद्र भगवान की जय. उत्तम चैत्र मास ऋतू वसंताचा राम जन्मला ग सखे राम
महामलाला तुलसीदासांनी वर्णन केलं. आजच्या अभंगात हाच परमात्मा निर्गुण निराकार आहे, पण तो अवतराला अव्यक्त ते आकारले. कृपा आले गुणवंत विठोबार कुमाई. संभव प्रकटला हा राघव नामामुळे मी पाहिलं भुवन तरी पाळा. नजरेने पाहिलं आणि त्या भगवंतावरती प्रेम जोडलं. त्याच प्रभू रामचंद्रांचे निष्ठावंत भक्त प्रभू रामचंद्र करत असत आजीवन समर्पण करणारे विधी संत श्री संत गजानन महाराजांच्या दरबारात आज आपण रामजन्माचं श्रवण केलं, रामजन्माचा महोत्सव केला. आणि हा महोत्सव तुम्हाला मला डोळ्यांनी पाहायला भेटला. आपण भाग्यवान आहोत. आता सर्वांनी रामजन्म साजरा करायचा आहे का? ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल. भजन झालं, भजनाच्या नंतर उपसंहार होईल. उपसंहार झाला की स्त्रियांच्या हातून पाळणा होईल. तुमची पाळणा वगैरे तुम्ही नंतर करा. आणि पाळण्याच्या नंतर काय असेल ते पुढची सूचना सगळी मंडळी देतील. ज्ञानेश्वर जळू माझे कर्म वाया केली कडकड झाली तशी तसं अनुभवना तरी बालक पोगडा बोली गावाकडे विचका पावली ती झोझ करून मावलेली शेवी तैसा मी तर महाप्रतीचा आवडी करी तशी बाळमती तरी संतोषी जयशी जाती प्रेमाच्या शेतामध्ये एक अवकाश अभंगाचं चिंतन करून प्रभू रामचंद्राच्या जन्माची एक कारण मांडण्याचा प्रयत्न केला. तसं प्रभू रामचंद्राच्या जन्माचे कारण रामकथेत सांगायला अख्खा दिवस जातो, 4-4 घंटे जातात. पण वेळेअभावी कीर्तन 2 तास असतात, त्याची मर्यादा असते आहे का नाही? कीर्तन 2 तास, सिरियल अर्धा तास, सिरियल अर्धा तास, नाटक 1 तास, नाटक 1 तास, भजन कीर्तन 2 तास, सिनेमा चित्रपट 3 तास आणि गोंधळ झाली जात. त्याला काही मर्यादा नसती. म्हणून वेळेत सगळं सुटलं पाहिजे. आपण संस्थांच्या अधिपत्याखाली चालणारे माणसं आहोत. वेळेचं भान असणं गरजेचं आहे. मी बरोबर 20 मिनिटं अगोदर आलो. सुंदर फलाहार झाला आमच्या भटकर सरांकडे. गेल्या वेळेसही माझा मुक्काम त्यांच्याकडे होता, यावेळेसही माझा मुक्काम त्यांच्याकडे. आपला भविष्यातला माणूस पण इथं उभा आहे का नाही? त्याला कीर्तन काय करायचं आहे ना, आहे का नाही? माझ्यासारखा होतं का? नक्की जमलं मुलाच्या. मी तुझ्यासारखाच होतो खूप लहान. आता या माणसाचं सासरा वासरा वाढून दिलं. मंगेश भाऊ, गजानन महाराजांनी किती संपत्ती, किती श्रीमंत केलं हे मला माहित नाही. पण या वयात कीर्तनकार होण्याची इच्छा दर्शवणारा लेकरू तुमच्या पोटी जन्माला आलं म्हणजे हा गजानन महाराजांचा प्रसाद. या वयात लेकराला स्पायडरमॅन आठवून आले, पबजी आठवून आला. स्पायडरमॅनच्या पबजीच्या इंस्टाग्रामच्या काळात तुमचं पोरग गजानन महाराजांचा शंख वाजवते म्हणजे हा ध्रुव आहे 100% एवढा. भाऊंनी फोन केला, आमच्या महाराजांनी फोन केला. खरं तर बुलढाण्यापासून इकडे यायचं, आज आता समृद्धीने संभाजीनगरला जायचं, हे मला थोडं जड होतं. पण मी गजानन महाराजांकरता 50% आणि मंगेश भाऊ करता 50% आलो. मला संस्थांची सेवा होतेच, पण माणूस एवढ्या दृष्टीने सेवा करतो, आपण गेलो पाहिजे. म्हणून रात्री गाडी चालवत मी आलो बुलढाण्याला वापस मंगेश भाऊ. इकडूनही मीच गेलो, पण तिकडून रात्री 2 वाजले मला परत यायला. सगळे आमच्या दादा म्हणलं आज मी नव्हती भाऊ तुम्हाला संभाजीनगर पर्यंत न्या. हो ते आता सावतर भावासारखं करायला माझ्या सांगितलं व्याप वाढला त्याचा. पण आडोपडीला तोच आहे, धावपळीत पळापळीत या सगळ्या ऍडजस्ट होते तिथं आम्ही. आणि जिथं काहीच ऍडजस्ट होत नाही तिथं मात्र तो तयार आहे. त्याचे मला चांगले अनुभव आहेत. हो हो, म्हणजे मौत का दरवाजा खटखटायला तबीशी मुझे अनुभूती आहे. म्हणजे तो सोबत नसला तरी मी बापूंना सांगत असतो नेहमी की मुझसे कोण किती मोहब्बत करत आहे का नाही. फार मोजकी लोक आहेत, फार मोजकी लोक आहेत. माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा त्याची एक बाई गुडघ्यापर्यंत होती आणि एक बाई खाली होती. तो उमऱ्यापासून वाशिमपर्यंत बाई खाली करायचं ध्यान नव्हतं त्याला.
दादाला काही झालं काही पाहण्याकरता ही प्रेम करणारी माणसं आपण कमावली गजानन महाराजांच्या दरबारात त्यापेक्षा आपल्या जीवनातली श्रीमंती काय आहे? ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी झाल्याशिवाय श्री संत गजानन महाराजांच्या, समर्थ सद्गुरू दादासाहेबांच्या, जोग महाराजांच्या, ज्ञानोबा तुकोबरायांच्या, तुम्हा सर्व श्रोते वर्गांच्या, गायक वादक तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. शिवला विराम देतो. तुकाराम तुकाराम, जय विठ्ठल. उपसंहार आणि तंत्र पुढच्या सूचना मंडळी देतील. तुकाराम Thank you.